हाय हॅलो नमस्कार। आज मी एकदम हेल्दी वाली रेसिपी दाखवणार आहे। आज आपण बनवणार आहोत दोडक्याच्या सालांची चटणी। शिराळे म्हणतात आम्ही ह्याला, तुम्ही काय म्हणत असाल ते कमेंट करून सांगा। ते स्वच्छ धुवून त्याच्या साला मी घेणार आहे। एकीकडे थोडंसं तेल आहे, मग त्याच्यामध्ये एक छोटी वाटी इतके शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। ते छानपैकी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून शेंगदाणे छान असे झाले तळून का मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत, जसं की अद्रक, लसूण आणि मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवंय तितकी तुम्ही घालू शकता। ह्याला तुम्ही दोडक्याचा ठेचा सुद्धा म्हणू शकता। आता मला हव्या तितक्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याचे डेकं काढून घेणार आहे आणि तुकडे करून ह्या शेंगदाण्यांसोबतच तळून घेणार आहे। त्याचबरोबर मी थोडंसं अद्रक घेतलंय। तुम्ही नसेल खात किंवा जास्त तुम्हाला तिखट वाटत असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। आणि भरपूर सारं लसूण घ्यायचं आहे। लसणामुळे ह्याला खूपच छान अशी चव येते। आणि मग हे सगळं साहित्य हळूहळू त्या शेंगदाण्यांसोबत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता एकीकडे मी दोडक्याचा सालासुद्धा काढून घेत आहे। दोडका मी स्वच्छ धुवून घेतलेला होता। आता हे शेंगदाण्याचं मिश्रण जे शेंगदाणे, मिरची, लसूण, अद्रक आहे ते छान तळून झालं की मी खलबत्त्यामध्ये काढून त्याला छान बारीक करून घेणार आहे। मी ही मिक्सरमध्ये करणार नाही आहे, खलबत्त्यामध्ये त्याला खूप छान चव येते। जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचे असेल तर पल्स मोडवर तुम्ही करू शकता, म्हणजे त्याचं टेक्स्चर अगदी खलबत्त्यासारखंच येतं। आता हे काढून घेईन मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे। आता दोडक्याचा साला जेव्हा आपण तळू तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा घालून घ्यायचं। जिऱ्यामुळे त्याला खूप छान फ्लेवर येतो। आणि मग ते असे क्रिस्पी झाले का ते सुद्धा ह्या खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आणि चांगले चेचून घ्यायचे। आणि अशा प्रकारे आपला शिराळ्याचा सालींचा किंवा दोडक्याच्या सालींचा ठेचा बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा। थँक्यू।